ठिकाणी एक दिवसीय राज्यस्तरीय प्रबोधन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे उद्घाटक, सर्व अतिथी, सर्व वक्ते यांनी दिवसभर मार्गदर्शन केलं. आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपस्थित झाला. सर्वप्रथम टाळ्यांनी सर्वांचा आभार. सामाजिक संघटनेनं हात द्यावी आणि त्याला साथ आपण घालावी हे महाराष्ट्राच्या धनगर समाजाच्या संघटनेमध्ये पहिल्यांदा होत आहे. सामाजिक लेवलवर पांढरेसर आपण एकत्र येत आहोत ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. मला एक सांगायचं आहे, जे माझ्यानंतर बोलणारे आहेत ते आहेत या कार्यक्रमावर अभिप्राय देणारे, त्यात अमोल पांढरेसर पहिल्यांदा अभिप्राय देतात. काही जण म्हणाले की सर मला पण बोलायचं आहे. मी ओबीसीचे नेते साहेबांना म्हणाले तुम्ही माझ्यानंतर अभिप्राय द्या, दिवसभरात कार्यक्रम काय करायचे आहे. साथियो, आपण सुरुवात केली. आज कोणत्या कार्यक्रमाला सुरुवात केली आपण? कुणाचं कवन गायले आपण? सुंबरानं कवन. सुंबरानं ज्या महापुरुषानं तुमच्या आमच्यासाठी त्याग दिला, बलिदान दिलं, ज्या महापुरुषानं स्वतःच्या वर्तमान काळातील त्याग दिला, बलिदान दिलं आणि तुमच्या आमच्यासाठी स्वतःची राख रांगोळी केली, त्या तमाम महापुरुषांचं, महानायकांचं आम्ही कवन गायले आहोत. का गायले? का? कारण ते आज नाहीत. त्यांच्या विचारावर चालणारे, त्यांचे आज पायी बनावेत, अनुयायी बनावेत आणि अनुयायी बघून आजच्या समाजाची जी अवनीती आहे त्या अवनीतीचं विश्लेषण करावं आणि त्या अवनीतीचं कारण शोधावं, कारणाचं विश्लेषण करावं आणि त्यावर आज उपाय करावेत म्हणून प्रशिक्षण. हे प्रबोधन प्रशिक्षण एवढ्या दुरून यासाठी आहे की आमच्या महापुरुषांचा जीवन संघर्षाचा उद्देश काय नेमका होता तो आमच्या पिढीला आजच्या समजावा, यासाठी प्रशिक्षण आहे. जिसके पास ज्ञान होता, ज्याच्या जवळ ज्ञान असतं, जिसके पास ज्ञान होता वो कॉन्फिडंट होता. ज्याच्या जवळ ज्ञान असतं ना त्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आमच्या मरगळलेल्या लोकांच्या मनात आत्मविश्वास भरण्यासाठी प्रबोधन आहे. आता नाही म्हणा, आता काय उपयोग नाही. 17च्या 60 संघटना झाल्या, गावागावात संघटना झाल्या, आता काहीच होणार नाही सर. हे सरकार आलंय, आता आमचं काही खरं नाही. नकारात्मक माणसं जी असतात मरणाऱ्या माणसापेक्षा वाईट असतात. त्यांच्या सरणावर फक्त ज्वाला जळत नाही. जे लोक नकारात्मकतेने जगतात त्यांच्या फक्त सरणावरती ज्वाला जळत नाहीत, बाकी ते जीवनपणे मेलेले असतात. महापुरुषांचा विचार घरोघरी घेऊन जायचा असेल तर आजच्या काळात त्याला प्रासंगिक बनावं लागेल. दुसरा कार्यक्रम घेतला आपण, चांग भलं जय दोष केला फाके सरांनी. खानदेशाच्या त्या मातीतून सर आले आणि त्यांनी चांग भलं केलं. चांग भलं कुणाचं केलं? आमचंही आणि त्याही महापुरुषाचं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कोणते लोक धन्य आहेत. कोणत्या लोकांना धन्यता दिली बाबासाहेब आंबेडकर? जे लोक मानाची, सन्मानाची, आपल्या वादळाची कशाचीही पर्वा न करता आपल्या लोकांना हक्क अधिकार मिळण्यासाठी शेवटपर्यंत कार्य करत राहतात, कधीही अपेक्षा ठेवत नाहीत. तेच लोक धन्यवादास पात्र. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक जर आपण वाचलं त्याच्यात पहिलीच ओळ आहे. कुणी वाचलं सार्वजनिक सत्यधर्म? याचा अर्थ तुम्ही शेवटी काय आम्हाला विचारत का असं समजू नका. पण सार्वजनिक सत्यधर्म जर वाचलं त्यात पहिलीच ओळ. काय ओळ आहे? पहिली ओळ आहे कशासाठी जीवन जगायचं? सुखासाठी. कशासाठी जीवन जगतो आपण? सुखासाठी. ज्योतिराव फुलेला प्रश्न विचारतात कशासाठी जीवन जगायचे? सुखासाठी. सुख कसं मिळेल? ज्योतिराव फुलेला प्रश्न विचारला जातो सुख कसं मिळेल? ज्योतिराव फुले म्हणते सत्याचं वर्तन केल्यावर सुख मिळेल. ज्योतिराव फुले म्हणतात सत्याचं वर्तन केल्यावर सुख मिळेल. मग सुख मिळेल सत्याचं वर्तन केल्यावर मिळेल.
मग असत्याचं वर्तन करणारे कोण लोक आहेत? जे असत्याचं वर्तन करतात त्यांच्यापासून दूर राहायचं सांगतात ज्योतिराव फुले. मग दूर राहायचं तर कुणाचा मार्ग पकडावा लागेल आम्हाला? सत्याचा. म्हणजे कुणाचा? सत्यशोधक बनावा लागेल. आणि आज सत्यशोधक समाजाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे. आणि अशा प्रसंगी आपण हे प्रबोधन प्रशिक्षण घेतलंय. त्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत आहोत. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा सत्यशोधक बनण्यासाठी प्रशिक्षण आम्हाला काम करण्यासाठी प्रबोधन प्रशिक्षण आहे. इतक्या दुरून रात्री बेरात्री लोक आली, गाडी चालवली. 6:30 किती मला वाटतं 6:30 किलोमीटर झालं. 6:30 नाही नंदुरबार 700 किलोमीटर 700 किलोमीटर प्रवास करून गाडीमध्ये. कशासाठी? अरे घालण्यासाठी, टोप्या घालण्यासाठी, वाटण्यासाठी अजिबात नाही. इथं गेल्यासाठी हर परिवर्तन का मूळ विचार परिवर्तन. विचारात बदल असेल तर आचरणात येईल. माझ्या डोक्यात होतं मला इथं उभा राहायचंय, तिथून विचार केला, माझ्या डोक्यानं विचार केला इथे तुम्हाला जाऊन स्टेजवर उभा राहायचंय. अगोदर डोक्यानं विचार केला, इथं विचार केला, नंतर 3 पायऱ्या चढल्या. मौर्य क्रांती महासंघ स्थापनेला केवळ आणि केवळ एकट्याचा विचार नाही तर अनेक विभागातून, सर्व विभागातून महाराष्ट्राच्या एकत्र बसले. एकत्र एक दिवस नाही बसले. 2014, 15, 16, 17, 18 किती दिवस? 5 वर्ष एकत्रित बसलो. आणि 5 वर्षात विचार केला की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये असं संघटन उभा करू आपण, ज्या संघटनेला महापुरुषांची विचारधारा असेल, नीती असेल, कार्यनीती असेल, डिसिप्लिन असेल, कार्यक्रम असतील, नेतृत्व असेल, कार्यकर्ता असेल, आधार असेल, हे सगळं असेल. ज्या संघटनामध्ये विविध संघटना ज्या आहेत आमच्या समाजाच्या, त्या एकत्रित जोडल्या जातील. म्हणून एकट्याने नाही, एकीने लढण्याची प्रेरणा मौर्य क्रांती महासंघातून मिळेल. म्हणून हे संघटन मारले. सगळे आज अर्धे आम्ही कर्मचारी 2018 ते 2002च वर्षात ऑनलाईन कार्यक्रम. मगाशी कुणीतरी म्हटलं एक कार्यक्रम होतो साहेब, आणि एक कार्यक्रम झाला की वर्षभर कार्यक्रमच नसतात. फक्त पुस्तकं वाटणे, वह्या वाटणे, वर्षभर गुणवंताचा सत्कार ह्याचा करू नका असं नाही. इतक्या पुरतं होईल का? तुम्हाला सामाजिक जर अधिकार मिळायचे असतील, सामाजिक अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर काम बंद करावं लागेल. काम बंद करावं लागेल, सामाजिक करावं लागेल. राजकीय सत्ता हस्तगत करायची असेल तर काम बंद करावं लागेल, राजकीय करावं लागेल. तुम्हाला आपल्याला जर शाळा शिकायची असेल तर शाळेत जावं लागेल. हक्क अधिकार जर सामाजिक मिळवायचे असतील, हक्क अधिकार जर सामाजिक रित्या खतम होत आहेत तर कोणतं काम बंद आहे? आजच्या वर्तमानामध्ये कुठले हक्क अधिकार नाहीसे होत आहेत? मला सांगा, कुठले हक्क अधिकार? सगळे SC, ST, OBC, मायनॉरिटी, कुठले सामाजिक हक्क, कुठले हक्क? सामाजिक हक्क नाहीसे होत आहेत. म्हणजे कोणतं काम बंद आहे? सामाजिक काम बंद आहे. सामाजिक हक्क अधिकार जर नष्ट होत आहे तर सामाजिक काम बंद आहे. सामाजिक काम चालू करू, सामाजिक अधिकार मिळतो. महापुरुषांनी सामाजिक काम केलं, सामाजिक अधिकार मिळाले. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पूर्ण आयुष्य लेखनही दिले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी सगळं आयुष्य दिलं. उजवा हात उजवा पाय निकामा झाला होता, डाव्या हाताने लिहून आहे. आयुष्यच दिलं, आम्हाला अधिकार भेटले. ते जर काम आम्ही चालू ठेवलं असतं, ह्याचा अर्थ चालू नाही आहे चालू, आपापल्या परीने चालू. या महापुरुषांनी, प्रत्येक महापुरुषांचे क्षेत्रीय आंदोलन. आम्ही भाषणामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही काय म्हणतो माहितीये? अधिकार
स्वातंत्र्य हक्क अधिकार याविषयी बोलतो. या देशामध्ये ज्या हक्क अधिकार आपल्याला होते त्या अगोदर कल्चर होते. त्या कल्चर मध्ये आमचा बिरोबा, आमचा खंडोबा, आमचा दैवत, हे कल्चर आपल्या लोकांचं होतं. मग आजच्या कल्चर मध्ये, संस्कृतीमध्ये वाढतोय. आम्ही म्हणतो नाही हे त्या मागं लागला, त्याच्या मागं लागला, ह्याच्या मागं लागला. का होतंय? तिथं त्या ठिकाणी त्या कल्चरशी आमचं नातं घट्ट झालं नाही. कारण मधल्या काळामध्ये आमचा गॅप पडला. ओके सर, मधल्या काळात गॅप पडला म्हणून आमच्या धनगरी गोव्या, धनगरी नृत्य, धनगरी गायन, सुमरानं, गजल नृत्य, या सगळ्या सांस्कृतिक वारसा जो आम्हाला लाभलेला आहे त्याचं मौर्य क्रांती संघ पुनर्निर्माण, पुनर्स्थापन केल्याशिवाय राहणार हे करणार. सगळं आमच्या, कारण आमची परंपरा त्यात आहे, आमचे दैवत आहे. आमच्या सगळ्या जातीचे लोक खंडोबाला जातात. सगळ्या जातीचे बहुजन समाजाचे लोक खंडोबाला जेजुरीला जातात. तुमच्या गावाकडे खंडोबा आहे? मी जसा खंडोबाचा इथे आहे, धनगर आहे, तसा वाघ्या पण आहे. सगळ्या जातीचे लोक खंडोबाला जातात. खंडोबा बहुजन समाजाला जोडणारी विरासत आहे. 8 नोव्हेंबरला आज या स्टेजवरून घोषित करतो सर्वांच्या उपस्थितीमध्ये, 8 नोव्हेंबरला जेजुरी या ठिकाणी 4थी राज्यस्तरीय धनगर परिषद आपण. पहिला विषय असेल भारताच्या, मगाशी सांगितलं, भारतातली लोकसंख्या जातवार का व्हावी, नंबर 1. दुसरा प्रतीका आणि मान सन्मान असेल. आमची प्रतीक जी आहे, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची चळवळ पुनर्जीवित केल्याशिवाय आमचा समाज सत्यशोधक बनणार. सत्ताचा शोधक, सत्यशोधक हा विचार आम्हाला करायचा. विचार जगावर राज्य करतो, विचार मन मस्तिष्क मनगट मजबूत करतो. आम्ही काय म्हणतो, ह्या शासन व्यवस्थेत आमच्या धनगरावर स्वातंत्र्याच्या 75, 72, 74 काय असतील झाले असतील. 50 पासून 22 पर्यंत बोलतो तर 72 वर्ष होत आहे. 50 पासून आमच्यावर अन्याय झाला. का अन्याय झाला? जे लोक आमच्यावर अन्याय करत आहेत ते जर समतावादी विचाराचे असते तर त्यांनी समता स्थापित केली असते. क्लिअर कट. अन्याय का होतो, हक्काधिकार का मिळत नाही? कारण प्रशासकीय पातळीवर, शासकीय पातळीवर, राज्य पातळीवर किंवा व्यवस्थेमध्ये त्यांचा विचारच समता निर्माण करण्याचा नाही. मग कशी समता निर्माण होईल? त्या काळामध्ये सम्राट अशोकाने जातनिहाय जनगणना केली. आता सांगितलं, सम्राट अशोकांचा विचार समतेचा, न्यायाचा, बंधुतेचा होता. म्हणून मौर्य साम्राज्यामध्ये सोन्याचा धूर निघत होता. कशाचा धूर निघत होता? सोन्याचा धूर निघत होता. सोन्याचा धूर निघत होता याचा अर्थ सगळे लोक सुखी संपन्न होते. राईट. मग हा विचार कुठून आला? कुणाच्याही जीवनात अडॉप्ट करावं हे संघटना म्हणून नाही सांगत मी. प्रत्येकाच्या जीवनात अडॉप्ट करावं, स्वतःच्या वैयक्तिक, पारिवारिक, सगळ्याच्या जीवनात. बघा, हे आहे मौर्याचं साम्राज्य आणि इथं सगळीच समता, न्याय बनवून. तो विचार कुठून आला? तथागत बुद्धाने वयाच्या 35व्या वर्षी सुरू केला आणि 80व्या वर्षी जिद्दीची क्रांती झाली. धनगराचा पहिला पोरगा राजा झाला, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, शेफर्ड बॉय. आणि काहीच केलं नाही मौर्याने, काहीच केलं नाही. काय केलं? बुद्धांच्या विचाराची अंमलबजावणी केली. बघा मी काय सांगतो ते, बुद्धांच्या विचाराची अंमलबजावणी आपल्या राज्यात केली. काय निर्माण झालं? काय निघालं? सोन्याचा धूर निघाला. याचा अर्थ समता, न्याय, बंधुता आणि सुख संपन्नता. मग 50 वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्याला सरणावरती आत्महत्या करून सरणावर धूर निघत आहे. कुणाची विचार करा.
आमच्या तर महापुरुषांची नाही अशी. मजूर आत्महत्या करतोय. कालचा टाइम्स ऑफ इंडिया पेपर वाचा परवाचा. आतापर्यंत शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या पाहिल्या, मजुरांनी आत्महत्या करणं सुरू केलं. आणि मजूर सगळ्यात जास्त चाहत कुणाला आहे माहिती? जगण्याची. ज्याचं पोटावर हातावर पोट असतं ना, त्याला कधी मरावं वाटत नाही. बघा त्याला वाटतं मी जगलो पाहिजे माझ्या लेकरासाठी. माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे गाडी नाही, माझ्याकडे घोडी नाही, माझ्याकडे 1.5 एकर जमीन नाही, पण माझ्याकडे मी एकटाच, मी तर जगलो पाहिजे, नाही तर लेकर रस्त्यावर येते. मजुराची मानसिकता ही बी आत्महत्या. सोन्याचा धूर निघणारा भारत, वैभवशाली भासणारा भारत कुणाच्या विचारने घ्या, ज्याचे सगळेच आम्ही तिथे येतो. एवढीच आमची लोकशाही, बोटाला शाही एवढी आमची लोकशाहीचं सामाजिकीकरण कुठं झालं? जात ह्या जनगणना जर नसती नाही केली ना, तर आमचा तो वाटा आला नाही. तो वाटा नसल्यामुळे आम्हाला संख्या कळाली नाही. एका संघटनेचे काही लोक म्हणायचे जातनिहाय जनगणना करावी म्हणून मोर्चा काढला. संघटनेच्या लोकांना म्हटलं समजा जातनिहाय जनगणना झाली, तुम्ही काय करणार? समजा झाली जनगणना, तुम्ही काय करणार? आम्ही कुठं काय करणार? आमच्याकडे फक्त अंक येणार, आकडे येऊन काय करणार? आकडे आले तिथं सगळे गेले तसे तुम्ही बी जाणार. तेवढा विचार कसा पाहिजे? माझा भव्य पुस्तक व्हायला विचार तर कौटुंबिक मानसिक समता न्याय बंधुतेचा असला पाहिजे डोक्यात. तू जर विचार नसता तर भाऊ भावालाच नाता घालतोय, मग समता न्याय बंधुतेचा विचार कुठून येणार? त्या महापुरुषांना हा विषय पाहिजे. राष्ट्रव्यापी जन आंदोलन तथा व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी एकट्याने नाही एकटीने लढूया हा सिद्धांत. एकी कुठे आहे? एकी काय आहे? एकी आमच्या मनमस्तिष्का मनगटामध्ये आहे. एकी वैयक्तिक आहे, एक कौटुंबिक आहे, एकी समाज आहे. एकी म्हणजे काय नेमकं? घेऊ आता हातामध्ये एकीची गोपन, टोळ धाड आणि गळ्यात खाल्ला सारा शिवार. एकीची गोपन घेऊ, पण आमच्या गोपनी कशात माहितीये का? रामराव एक गोपन घेते, शामराव घेते, पण रामराव आणि शामराव सोबत गोपन फिरवत नाही. काय परिणाम होते माहिती? समजलं तुम्हाला? हे रामराव आहे, हे शामराव आहे. पिकावर धाड येऊन बसलेले रामराव गोपन फिरवायले, रामरावची झाल्यावर शामराव फिरवायले. काय होणार आहे? इकडं पिकावर आलेली टोळधाड रामरावकडून उठणार आणि शामरावकडे बसणार. शामरावने गोपन मारणं बंद केली की शामरावची येणार, रामरावच्या पिकावर बसणार. आता मुद्दा कोणता आहे? दोघांनी सोबत गोपन घेतलं. हे वैयक्तिक लागू पडेल का साहित्य संघटनेमध्ये लागू पडेल का? बघा, देशाची व्यवस्था समाज व्यवस्थेवर आधारित आहे. फॅक्ट बोललं पाहिजे आजच्या स्थितीमध्ये. देशाची व्यवस्था समाज व्यवस्थेवर, आणि या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही इतके लोक आहेत शूद्र, सगळेच शूद्र अतिशूद्र आहेत, त्यांचा आपला तर मिळच नाही. एक इकडे बघा, हे 85% समजते शेवटचे. त्या 85% लोकांतच महापुरुष जन्मले, जेवढे आमच्यासाठी काम केले सगळेच. पण आज हे कुठे विभागलेत माहितीये का? जाती, पोट जाती आणि सामाजिक संघटनेमध्ये विभागले. मग ह्याला कसं जोडायचं? कसं जोडणार आहेत तुम्ही? तुम्ही आपल्याला जोडायचं ह्या सगळ्यांना. कारण आपण एक ठरवलं की 85% एकत्र आल्याशिवाय समाजात परिवर्तन शक्य नाही. कोणताही विचार जर रुजवायचा असेल, आम्हाला काय करावं लागतं? काय करावं लागतं? मोहम्मद साहेबने क्या कहा? मोहम्मद साहेबने कहा आपल्या लोकांचा सन्मान करा. जे लोक प्रचारक आहेत, पहिली आठ काय टाकली? पहिली आठ टाकली की आपल्या प्रचारकाचा सन्मान करा. आमचे महापुरुषांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे लोक, त्यांना काय म्हणतात माहिती का? त्यांचं काय केलं? कसा होईल बदल? त्याला काही काम नाही, त्याला काही काम नाही.
त्यांचं खरं नाही, वेळा आहे. मग मग सर आरक्षण कसं भेटेल? वेळा नाही, त्याला भोगटा आरक्षण कसं भेटेल? आरक्षण का भेटत नाही? त्याचा जर सन्मान केला, त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर ते गतीने काम करेल, समाजामध्ये जाईल, गेल्यानंतर संपर्क होईल, संपर्काने संवाद होईल, संवादाने अविश्वास नष्ट होईल, अविश्वास नष्ट होऊन विश्वास निर्माण होईल, विश्वासाने ताकद निर्माण होईल, आणि ताकद निर्माण झाली की ती शक्ती होईल, आणि शक्ती एकदा निर्माण झाली की आपल्याला पाहिजे ते आपण प्राप्त करू शकतो. आमचा संपर्कच नाही. संपर्क करा कोण जातात माहिती का? आज जातात तर पुन्हा 5 वर्षांनी जातात. कुणाचा संपर्क? बुद्धाने एक सांगितलं, जा समजाओ मेरे पास साधन नहीं, मेरा संदेश लोगों को करुणा से समझाओ, जाओ. मौर्य क्रांती महासंघ रजिस्टर संघटन, मौर्य क्रांती महासंघ रजिस्टर संघटन, कर्मचारी असेल, युवा, विद्यार्थी, महिला सर्वजण यात काम करू शकतो. म्हणजे काय काम करणार? महाराष्ट्रातल्या तमाम संघटना ज्या आहेत त्या सगळ्या प्रदेशाध्यक्षांना साथ देणारे शेवटची आहे. कोणती? चल उठ सरजा, दौलतीच्या राजा चल उठ सरजा, हाक दे शेजाऱ्याला शिवारी चला. आता पेरणीची वेळ निघून जाईल, तुम्ही आम्ही एकत्र जरा येऊ, आणि एकत्र येऊन आपल्याला काही करता येतं का? करायचं काय? नंबर 1, विचाराचा प्रचार प्रसार करायचा. मग विचाराच्या प्रचार प्रसाराचा सिंपल वे आहे. आंदोलन, मोर्चे, हे पारंपरिक गोष्टी आता करून जमणार नाही. आम्हाला बदल करावा लागणार आहे. आम्ही जिथं राहू तिथं काय करावं लागणार आहे? मी सर परभणी जिल्ह्यामध्ये 885 ग्रामपंचायत, 9 तालुके आहेत, 54 जिल्हा परिषद गट आहे, 108 पंचायत समिती गण आहे, 885 ग्राम, 1165 गाव आहेत, आणि 66 जातीचे लोक माझ्या जिल्ह्यात आहेत. माझ्या जिल्ह्यातले लोक. माझं काम किती पाहिजे? मी जिल्ह्यात त्या फक्त जिल्ह्यात. जर मी तालुक्यात राहतो, जतमधल्या सर्वांचं टाळ्या वाजून एकदा अभिनंदन. त्यांच्या हातात जात लिहायला मिळणार. जतून येणारे 40 लोक तरी असतील, किती सोडत असेल? 50, 51 टाळ्या वाजून 51. आता एका जत तालुक्यासाठी 51 कार्यकर्ते साधारण गोष्ट. पण कुठं काम करायचं? त्याला सांगलीतल्या आटपाडीत करायचं नाही. कुठं करायचं? जत मध्ये 65 ते 90 गाव असतील, त्याच गावामध्ये काम करायचं. काय काम करायचं? आमच्या विचारात हे जे चाललंय ना आता, हे आमचं काही भलं होणार नाही. आम्ही आता समता, न्याय, बंधुता आपल्या लोकांमध्ये रुजू. लोकांमध्ये काय करू? रुजू. यासाठी काय बेस्ट वे? आमच्या लोकांना जोडू. जोडण्यासाठी काय करायचं? संपर्क करायचा. आपण तर अगोदरच त्याच्यावर शिकवून माहिती का? हे आपला नाही, हे त्या पक्षाचा आहे. हे आपला नाही, तो त्या पक्षाचा आहे. काय जरी म्हणले हे मौर्य क्रांती महासंघाचा कार्यक्रम आहे. मला बसमध्येच म्हणजे कशाचा कार्यक्रम? म्हणजे मौर्य क्रांती महासंघाचा. माणसा नाहीत का त्याच्यात? कुणाचा कार्यक्रम? मौर्य क्रांती महासंघाचा कार्यक्रम. मौर्य क्रांती महासंघाचा कार्यक्रम आहे. मीही धनगर आहे. मला काय अलर्जी? दुसऱ्या एखाद्या संघटनेचा असेल तर काही प्रॉब्लेम? हे जर विचाराची बैठक एकत्रितरित्या चिंतन होत असेल, जोडण्याची विचारधारा येत असेल तर काही अडचण आहे का? 2 पावलं मागे यायला आमच्याकडे काय महत्वाकांक्षा, इगो, हे गोष्टी टाळून आम्हाला काय करावं लागेल? जर तुम्ही सामाजिक काम क्लिअर करत असाल तर तुम्हाला 2 पावलं मागे यावं लागेल. काही लोक 2 पावलं पुढे येतील जे महाग आहेत ते, आणि मग एकत्रित हातात हात बांधतील. कोणता विचार? माझ्या भावानं बहिणीनं भिंत की बांधताना 2 विटेच्या मध्ये सिमेंट टाकले. सिमेंट तेव्हा ही वीट भिंत उभारली. लाकडाला लाकूड जोडायचं केमिकलचा वापर करतो. सायकलचं पंक्चर काढायचं सुद्धा सोल्युशनचा वापर करतो. या समाजाला आम्हाला जोडायचं असेल तर या महापुरुषांची विचारधारा जोडू शकते. दुसरं
कोण जोडू शकणार? विचारधारा जोडू शकते, विचार जोडू शकतो, विचार जगावर राज्य करतो आणि विचारच मन मस्तिष्क मनगट मजबूत करतो. मग तो विचार आमच्या महापुरुषाचा असेल तर आम्ही स्वतःचा विकासासोबत समाजाचा, कुटुंबाचा आणि राष्ट्राचा सुद्धा विकास करू शकतो जर तुम्ही एकत्र काम केलं तर. नाही तर मी एकट्याने, तू एकट्याने, त्यांनी एकट्याने, त्यांनी एकट्याने करत काय होतं? आपलंही आयुष्य जाईल. आणि म्हणून मग 22 वर्ष झालेतच, अजून म्हणून 10 वर्ष गेलं, 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले आणि म्हणताना म्हणून की मी 50 वर्ष काम केलं समाजाचं, रिझल्ट आला नाही. आमचे लोक थकले का काम करताना माहिती? समाजात दिसणं का दिसणं? एक तर आम्हाला सायंटिफिक प्रोसेस, सायंटिफिक वेनं जावं लागेल. कोणता सायंटिफिक वे? तुम्हाला प्लॅनिंग करावी लागेल बसून. काय प्लॅनिंग करावी लागेल? तुम्हाला हे निश्चित करावं लागेल आम्हाला नेमकं का काम करायचं. पाय मौर्य क्रांती महासंघ का आणि कसा? का आणि कसा? कशा का गरज आहे? समाजामध्ये एवढ्या संघटना असताना तुम्हाला वेगळ्या संघटना बांधायची का गरज आहे? जरूर आहे त्या समाजातल्या विविध संघटनेला कोऑर्डिनेशन करण्याची ताकद विचारात आहे आणि कोऑर्डिनेशन करून एकत्रित बांधण्याची ताकद ज्या विचारात आहे तो विचार मौर्य क्रांती महासंघ घेऊन पुढे जात आहे. म्हणून मौर्य क्रांती महासंघ त्याचा प्रदेशाध्यक्ष किंवा त्या संघटनेचा फॉलोअर्स म्हणून मी बोलत नाही. आज गरज आहे एकत्रित जोडणाऱ्या विचाराची. उद्दिष्ट काय? आमच्या लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून मौर्य साम्राज्याचा जो विचार आहे. फोटो पाहिले तर सगळ्यांनी आले, कुणी कुणी पाहिलंय बरं, कुणी कुणी पाहिलंय फोटो? सगळ्यांनी ज्यांनी पाहिलं त्याच्याकडे त्यांनी हात वर करावा. इथे काय आहे? भावी भारत निर्माणची कल्पना असं पाहिलं. भारताकडे पाहिले, नुसतं पाहिले का? नाही. पाहताना काय स्वप्न निर्माण केले? या देशामध्ये, या देशाला मी सोने की चिडिया बनवणार पाहिलं, निर्माण केलं. आम्ही आमच्या समाजाकडे नजर टाकतो. शिक्षण आम्हाला काम कुठं करायची गरज आहे? का खाजगीकरण होत आहे? गावागावात विचाराकडे का खाजगीकरण होत आहे? मी टीचर आहे सर. टॅलेंट मुलं सुद्धा 12वीला नीटची परीक्षा पैशाअभावी देऊ शकत नाही. आहे वास्तव, वास्तव आहे. सीबीएसई पॅटर्नचा नीटची परीक्षा जी आहे, डॉक्टर होण्यासाठी जी पात्रता परीक्षा द्यावी लागते. टॅलेंट आहेत लेकरं, खूप टॅलेंट आहे, पण त्या परीक्षेला पात्र ठरत नाहीत, त्या अभ्यासपर्यंत जात नाहीत. कारण त्यांना 2, 4 लाख 5 लाख रुपये पैसे लागतात, फीस लागते, भरण्याची कॅपॅसिटी त्यांच्या पालकाकडे नसते. शिक्षण हक्क आहे, शिक्षण आमचा हक्क आहे. त्या काळात 7वी पास असेल, कारण त्या काळात 7वी पासला नोकरी लागत होती. आज 7वी पास असून कसं जमेल? आता नोकरी लागेपर्यंत असायला पाहिजे जे काही असेल. शिक्षणावर आम्हाला काम करावं लागेल. त्या काळचं शिक्षण, आरोग्य इतर देशामध्ये जा, क्युबामध्ये वगैरे कारण आहेत. कारण माझे भाची जर्मनीला, पुन्हा म्हणतात तुम्ही आरक्षण द्यायची काय गरज? कारण भेटतात आरोग्याचे, पैसे 1 रुपया लागतात. भारताच्या संविधानात कशाचा हक्क आहे? जिवंत राहण्याचा हक्क आहे. वकील साहेब, भारताच्या संविधानाने जिवंत राहण्याचा हक्क दिला. मी ह्या गोळ्या जर नाही खाल्ल्या, औषध नाही खाल्लं तर जिवंत राहू शकणार आहे. गोळ्या पुरवण्याचं काम, औषध पुरवण्याचं, इंजेक्शन पुरवण्याचे, सगळे आयु पुरवण्याचं काम कोणाचं? सरकार. दवाखान्यात उद्योग शिकतात. शिक्षण, आरोग्य, रोजगार, काम, तिथे पैसे, आर्थिक समानता येण्यासाठी आम्हाला रोजगाराची संधी किंवा नोकरीची संधी आम्हाला उपलब्ध करून काळाची गरज आहे. त्याच्यावर जर आम्ही ग्रामीण भागामध्ये लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि आमच्या महापुरुषांच्या विचारानं जोडण्याचं काम केलं तर आमचा समाज या महापुरुषांच्या विचारात सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. कोणत्याही महापुरुषांचं डोळ्यासमोर चरित्र घ्या, सगळ्यांच्या चरित्रात ऑब्जेक्ट
महाराजा यशवंतराव होळकर किती वर्ष लागले? महाराजा यशवंतराव होळकर 76 ला जन्मले, 1776 ला 1811 ला गेले. किती झाले? 24 वर्षे 11 32 वर्ष, 32 32 हा 32-33 वर्ष. 3 डिसेंबरला गेले. एवढ्या कमी कालावधीमध्ये यशवंतराव स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. 80 वर्ष जगले, 100 वर्ष जगले, यापेक्षा कमी कालावधीत जगून त्यांनी स्वतःच राज्य उभं केलं. आम्हाला जगता येईल का असं आजच्या काळात? अवलोकन करण्यासाठी कार्यक्रम आम्हाला करता येईल का असं? कर्मचारी बांधवांना नम्रतेची विनंती, रविवार हा मिशन डे झाला पाहिजे, मटन डे नाही. रविवार हा मिशन डे झाला पाहिजे. रविवार कुणामुळे आला आहे? रविवारी शनिवारपर्यंत काम करावं कर्मचाऱ्यांनी आपापल्या डिपार्टमेंटमध्ये. रविवारी हे टिकाव म्हणून काम करावं. ही सगळी व्यवस्था टिकली पाहिजे म्हणजे जिथं मला भाकरी मिळतील खायला ते टिकलं पाहिजे म्हणून रविवार एकत्रित बसण्यासाठी. आमचा दुपारी तर कार्यक्रम गेलाच. आमचा कार्यक्रम रविवार किती आठवड्यात? 52 आठवड्यात 52 रविवार आहे. किती दिली पाहिजे मोरे क्रांती महासंघात? जर तुम्हाला महाराष्ट्रातल्या 358 तालुक्यात आणि 40,000 गावामध्ये मोरे क्रांती महासंघाची विचारधारा जर ज्यांना घेऊन जायचे त्यांनी रविवार किती दिले पाहिजे? 52 पैकी 40 ते झालं कर्मचाऱ्यांचं. आता कर्मचाऱ्याची भरतीच म्हणते, मग कर्मचाऱ्यांचं काम करायचं नोकऱ्याचं. ज्यांना हा विचार समजतो त्यांनी गावातील युवा, विद्यार्थी, बुद्धिजीवी आणि समाजातील नेते, ओबीसी समाजाचे आपण नेते आहात माणसं. आम्हाला वेळ द्यावा लागेल. सगळ्याचा वेळ घेण्याचा अधिकार कधी भेटतो आपल्याला? आपण क्रेडिट केलं तर सगळ्याला मानता येतं, तू पण क्रेडिट कर. आम्हाला जर क्रेडिट नाही केलं तर लोकांना मागायचा अधिकार आपल्याकडे येत नाही. लोक म्हणजे हेच करत नाही, आपल्याला सांगतो. वेळ द्यावा लागेल, बुद्धी द्यावा लागेल. नेमकं काय महापुरुषांनी सांगितलंय ना आणि आम्ही काय करायला, आम्ही नेमकं काय करत आहोत आणि आमच्या महापुरुषांनी काय सांगितलंय. जे सांगितलंय तेच करायलो का आम्ही आमच्याच मनाने करायलो? बघा मी काय सांगतो, आम्ही आमच्याच मनाने, स्वतःच्या मनाने करत आहोत, स्वतःच्या बुद्धीने करत आहोत का महापुरुषांनी सांगितलेला विचार आम्ही अंमलात आणत आहोत? त्या दोन गोष्टीचा फरक ज्यांना कळला तो बेस्ट वे, राईट वेने चालत आहे. आम्हाला वेळ, बुद्धी, कौशल्य द्यावं लागेल. आम्हाला जर बोलता येते, हाके सर गावी गातात चांगलं, कविता त्यांच्या काव्य लेखन चांगलं आहे. त्यांनी कविताच्या माध्यमातून राज्यस्थानावरती कवितेच्या माध्यमातून प्रबोधन करावं, भाषण करता येतं. आमच्या धनश्री त्या आहे, त्या चांगल्या उत्कृष्ट वक्त्या आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांनी बोलत गेलं तर सगळा महाराष्ट्र पांढरे सरांचा परिचय होता तुम्हाला, ह्या टोकावर त्या टोकावर बोलल्यामुळे. ज्यांच्याकडे जे कौशल्य, काही लिहितात, काही कार्यकर्ते लिखाण करतात, त्यांचे पुस्तक आहे त्यांनी लिहिलं पाहिजे. न शिकलेल्या अनुभवासाठी 80 कादंबऱ्या लिहिल्या, 35 कादंबऱ्या म्हणतो, 80 कादंबऱ्या. सगळं जोडण्याचं, कादंबरी प्रत्येक कादंबरी वाचा, कोणतीही कादंबरी, कथा संग्रह वाचा, कुठलंही सगळं जोडण्याचं. सुलतान आहे जोडण्याला, रामोया जोडणार, सगळं जोडणारी भाषा. लिखाण केलं, बुद्धीमध्ये काय काय लिखाण केलं त्यांनी, लिखाण करा. एक मला सर, मी तुमच्या गाडीवर काय करतो, तुमच्या गाडी मला ड्रायव्हिंग चांगली करता येते, मी गाडीवर दर रविवारी यायचे, पण मला बोलता येत नाही आणि मला दिमाग आहे पण तिथंच लिहिता येईल. त्याच्यात ते कौशल्य. या दादांचं स्वागत करते. हे करावं लागेल. ज्यांच्याकडे जे कौशल्य ते कौशल्य आपल्याला द्यावं लागेल. राहिला पैसा, आपल्या लोकांमध्ये सगळं झालं पण पैसे मागू नका. सगळे गोष्टी मागा पण पैसे मागा. मग इंजिनियर शेंडके साहेबांनी का 50,000 घालायचे का याच्यात आजच्या कार्यक्रम एकट्याने? तुम्हाला जर काही परिवर्तन घडून आणायचं
100 रुपये, 10,000 रुपये जर दिले तर 100 रुपये जर केले तर किती लोकांना द्यावा लागतील? 100 लोकांनी जर दिली तर 10,000 रुपये. 100 लोकांनी 100 रुपये जर दिले 10,000 होतील. आणि एकट्याने 10,000 रुपये दिले तर एकटेच जातील ना. पुढच्या वेळेस म्हणते सर जय मल्हार बरं कार्यक्रम सांगलेला तर अजिबात खायचा सर म्हणणार एकदा जर आपल्याला हे बसले बरेच जण आपण पाहिले समाजामध्ये खूप खर्च होतो म्हणून तिकडे बघायचंच नाही. समाजकार्याची गरज पहिलाच आमच्यासोबत पिसाळ सर आले. सार्वजनिक सत्यशोधक समाजाच्या वतीने सत्यशोधकी विवाह सोहळा दरवर्षी त्यांच्या रावणगावमध्ये दादा सगळंच आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, मनोज बरोबर मनोज सर, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सोसायटी, संस्था सगळं. आणि सत्यशोधक विचाराचे त्यांचे वडील अन्वय होते. 2 धनगर जागृती परिषद दुसरी जी घेतली आम्ही त्याचे उद्घाटक म्हणून त्यांना सन्मान दिला. आपण 4 परिषदा बोलत नव्हते महासंघाच्या पहिल्या परिषदेचं उद्घाटन मान्यवर आबासाहेबांनी केलं पंढरपूरला 21 नोव्हेंबर 2013. दुसरी परिषद घेतली 21 नोव्हेंबर 2015. तिसरी परिषद घेतली 21 नोव्हेंबर 2022 आणि चौथी परिषद जेजुरीलाच आहे 8 नोव्हेंबर 2022. दिपवळी नकोच दिपवळीत प्रचार प्रसार झाला पाहिजे. असा दिवा लावला, ज्ञान दिवा कधी लावला? ज्ञान दिवे विजून गेल्यामुळे इकडचे दिवे विजले. ज्ञानाचा दिवा पेटवला तर आपल्याला काय होईल? आमच्या घराघरामध्ये उजेड पडेल. सगळ्या महापुरुषांनी काम बाकी म्हणून काम करते. मौर्य क्रांती महासंघात मध्ये जे लोक काम करतील त्यांची आपली कार्यनीती ठरलेली. काय कार्यनीती आहे? कार्यकर्ता सातत्याने प्रचार प्रसार करणारा असेल, वर्षातून 2 वेळा कार्यक्रम असतील. एक असेल राज्यस्तरीय केडर कॅम्प आणि दुसरा असेल दरवर्षी असेल नोव्हेंबरमध्ये परिषद. नंबर 1 सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. त्या परिषदेमध्ये काव्य वाचन स्पर्धा असतील. सर तुम्हाला आम्ही ते बातमी देणार आहोत. काव्य वाचन स्पर्धा असेल त्याचे संयोजक हातगे सर. जेवढे लग्न महाराष्ट्रामध्ये धनगरांचे सत्यशोधक पद्धतीने झाले तेवढ्या जोडप्यांचा सत्कार आपण जेजुरीला करतो. बघा ज्यांचं राहिले त्यांनी आता हे संधी आहे. ज्यांचं राहिले त्यांना संधी 8 नोव्हेंबर कधी करण्याची सत्कार. जेवढे हे लग्न लावणारे विधी करणारे आहेत का त्यांचा सत्कार सन्मान. विधिकार जे आहेत त्या सगळ्यांचा सन्मान. या समाजामध्ये धनगरी गोव्या सगळं तुम्ही पांढरे साहेब बोलताय. धनगरी गोव्या नृत्य हे जे करणारे आहे त्यांचे व्हिडिओ आपण टाकून आपण बोलूया. सगळ्यांचं एकत्रित करून आपल्याला त्यांचे यूट्यूबवरती ती कला जपली पाहिजे. या हेतूनं त्यांचा सुद्धा राज्यस्तरावर दादा आपल्याला सहकार केला पाहिजे. आणि केवळ धनगरच नाही साहेब, धनगर बहुजन समाजामध्ये सत्यशोधक विचारावर चालणारे जेवढे काही विधिकार आहेत त्या सगळ्यांचा सन्मान. म्हणजे बाळासाहेब आठवले धनगराचा कार्यक्रम साचा नाही, सगळ्या जाती. कारण फार मोजकेल कारण आम्हाला जर कोणतं कल्चर निर्माण करायचं असेल तर अगोदर काय पाहिजे? आमच्या दृढ शक्ती, दृढ इच्छा पाहिजे, कमिटमेंट पाहिजे. कल्चर नंतर बनतं, अगोदर कमिटमेंटच नसल्यावर काय कल्चर बनेल? ते कल्चर जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला ऑर्गनाइजमेंटनं काम करावं लागेल. आणि पांढरे साहेबांना विनंती, पांढरे साहेब सगळ्यांच्या समोर विनंती करतो, मौर्य क्रांती महासंघाचे अधिकृत रिपोर्टर म्हणून तुम्हाला आम्हाला आम्ही लय साधारण माणसं, आम्ही काय असं मोठी माणसं नाव सगळे आपण सगळे मिळून एक अधिकृत रिपोर्टर म्हणून तुम्ही आमचं निमंत्रण स्वीकारावं याची तुम्हाला नम्रतेची हे करावं लागेल आपल्याला. आणि एकाच वेळी दुसरा हे झाले कार्यक्रम राज्यस्तरावरचे. साहेब आपण जिल्हा स्तरावर काय करणार? आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय केडर कॅम्प ठेवणार आहोत. मी आता
समजा माथेले सर 10 वाजता बोलायला आता उभे टाकले पांढरे सर, उद्या सकाळी 10ला संपून आले, तर आता बोलायला उभा टाकल्यानंतर 24 तास नॉनस्टॉप 24 घंटे बोलायचं. असे 25 कार्यकर्ते मौर्य क्रांती महासंघाने निर्माण केले, जे दिवसभर बोलू शकतात. कुठं जाईल समाज? आणि ह्याच्यात राजकीय अजिबात नाही साहेब, विशेष राजकीय नाही. कारण आमचे सामाजिक अधिकार गेल्यामुळेच आमची पंचायत आहे. सामाजिक अधिकार मिळवायचे असेल तर सामाजिक काम करावं. त्यासाठी सामाजिक कामासाठी तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही बरे, आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे घुसत नाही. असं जर चाललं तर हे राजकारण जरा साथ देईल, नाही तर काय होईल? गुरुजी आता राजकारण खिडकीला उभं टाकायचे काय तुम्ही आपल्याला काय कोणाला झेडले भेटले काय करायचं? आमचा माणूस राजा झाला पाहिजे, राजा होता, बहुजन समाज राजा झाला पाहिजे, प्रत्येक बुद्धिजीवी लोकांची भूमिका असली पाहिजे, एवढंच आपल्याला वाटतं. मौर्य क्रांती महासंघाची इतकी भूमिका, ही जी लेकरं आहेत त्याची डॉक्टर इंजिनियर जर बनवायचे असेल तर त्यांच्याकडे तो विचार केला. राजा बनण्याचा अगोदर राजाचा विचार बनवावा लागतो. शासक बनने से पहिले शासक का विचार बनतो. राजा बनायचा ना, राजाचा विचारच नसेल तर त्याला तसं कधी ऐकणार. सर्व प्रकारची ट्रेनिंग दिल्या जाते मौर्य क्रांती महासंघाच्या. सामाजिक ट्रेनिंग, सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, सोशल मीडियाचं ट्रेनिंग, प्रिंट मीडियाचं ट्रेनिंग. हाके सर म्हणले मी एकटाच एक कवी महाराष्ट्रातून अशा विविध कवींचा शोध घेऊन त्यांना प्रेरणा दिली, तर घराघरात गावागावातून तालुक्यातून कवी निर्माण. वक्ते ही कला आहे. काल सर असा एखादा माणूस आहे का तो म्हणतो मला एक शब्द सुद्धा बोलता येत नव्हता, पण मी आज 1-1 घंटा 4-4 घंटे चांगलं बोलू शकतो. आता भंडकर साहेब होते काय भंडकर साहेब पहिल्यांदा स्टेजवर बोलले. मी बसल्यावर काय बोलायला माहिती साहेब बोलले, तुम्ही 10 मिनिट बोलले, एका वर्षामध्ये 8 तास बोलायचे. ते म्हणजे भाऊ काय जाणतात सर, किती वेळ बोलत होता? आभार मानता येत नव्हते आमच्या लोकांना. 2-2 तास बोलत. हे होऊ शकते केल्या. सत्यवान सरचं वय 24-25 वर्ष असेल, पण नंदुरबार पासून इकडं आंबोली घाटला, मी मगाशी सांगितलं मी नेपाळीला गेलो होतो, तिकडे हिमाचल प्रदेशमध्ये साहेब 31 वेळेला आम्ही जयंती 15 राज्याचे लोक, 15 राज्य. तिकडे नेपाळीला गेलो आम्ही, त्या टोकावरून ह्या टोकाला. ते बरेच जण म्हणजे परबंध घातले एका शाळेत नॅशनल कोऑर्डिनेटर कसे लोकांना विचारतात, नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणजे काय? हे लोक जे आहेत ना आपले इकडे तिकडे इकडल्या ह्या राज्यात गद्दी, त्या राज्यात ह्या जातीत, त्या इकडे त्या विविध जातीने ओळखले तर त्यांचं कोऑर्डिनेशन करायचं म्हणजे कोऑर्डिनेशन. हे काम आम्हाला करावं लागेल साथीओ. हे काम करण्यासाठी आम्ही येळकोट जय मंडळ सत्यशोधक समाजाच्या लोकांनी तळी उचलून शपथ घेतली होती. तळी उचलून शपथ घेतली होती. कशासाठी? सत्यासाठी काम करायचं. परत एकदा जेजुरीला जाण्यासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. निमंत्रण आमंत्रण. आपण सगळे जेजुरीला कशासाठी जाऊ? तर आपल्याला राज्यस्तरीय 4थी परिषद घ्यायची, त्याचं नियोजन पण बसून करायचंय थोडं, आणि एकट्याने नाही तर एकीने लढू. हा जो संदेश आहे तो आहे दादा. समाजामध्ये अनेक संघटना, त्या संघटनेचा प्रत्येक जणाचा मोटिव्ह असतो समाजाचं काम झालं पाहिजे, पण एकत्रितरित्या असं बांधण्याचं काम, बसण्याचं काम जर झालं नक्कीच मोटिव्ह पूर्ण होईल. मग हे काम जर अवघड आहे तर एकीने करू, एकट्यापेक्षा जास्त मिळून करू, आणि जास्त सगळ्यांनी मिळून करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण द्या. कोणत्याही संघटनेमध्ये तुम्ही काम करा. बरोबर तुम्ही राजे मल्हारराव मित्र मंडळ पहिलं मारुतराव पहिलं ना मामा, तुम्ही ते काम करा आणि हे काम तुम्ही हे करा, तुम्ही कोणतेही करा, पण स्वतःचा झेंडा स्वतःचा अजेंडा ठेवून एकत्रित बसून एकत्रित चर्चा करू आणि एकटीनं लढू. एकट्यानं अजिबात नाही हा संदेश खऱ्या अर्थाने घेऊन
आम्ही मौर्य क्रांती महासंघाचे सर्वजण या ठिकाणी आलो. सांगलीकरांनी भरभरून दिवसभर आम्ही कालपासून पाहिलं रात्री 1.5 लाख बोलत होतो त्याच्यावर. शेंडगे साहेब, सत्यवान दुधाळ, पश्चिम महाराष्ट्रातले जानकर सर, रवी भाऊ आणि सगळ्यांनीच आपण फारच उत्कृष्ट सोय, सकाळी चहा नाश्ता, दुपारी चांगलं जेवण, बसायला खुर्ची छान आणि ऐकायला ज्ञान. कसं बोलले सर ते जनगण. आणि आता ते आम्हाला घेऊन जावं लागेल. आम्ही जाताना विचार करायचा मी काय आणि मला काय करायचं, लिहून ठेवायचं. माझे भले उद्याचे माझ्या हातात, माझे भले उद्याचे माझ्या हातात आहे. कारण या पथाने जात आहे, पण त्या पुरुषांच्या पथाने जात आहे. कारण माझं मला माहिती आहे की उद्याचं भविष्य कुणाचं सोबत नाही. माझी विनंती सगळ्यांना, भंडारा हे सत्याचं प्रतीक आहे. आम्ही भाडी भंडारा लावलेले लोक आहोत. असत्याशी कधीही जवळही फिरकणार. लोक किती येतील काय सांगता येत नाही सर. कुठं लोक आहे 10 येतील पण सत्याच्या मार्गावर चालणार आहे ना. सगळ्यात मोठे पण ज्योतिराव फुलेंचं कशात आहे माहिती, त्याला घरच्या नाही हकलून दिलं. लोकांनी तर हकलून दिलं, घरच्यांनी हकलून दिलं. मार्ग नाही सोडला. ते गेल्यानंतर त्यांचे फोटो विकत घेऊन लोक पूजा करायला, विकत घ्यायले तर पुन्हा पूजा करायला. असं नाही सांगायला, विकत घ्यायले तर पुन्हा पूजा करायला. कारण त्यांनी आपल्यासाठी काम केलं. ते काम करण्यासाठी आग्रहाचं निमंत्रण आमंत्रण देऊन मला इथं आपण संधी दिली. बराच वेळ ऐकून घेतलंय. मला वाटतं 10-20 मिनिट, मला 1 तास बोलू. दिवसभर ऐकण्याची मनाची तयारी ठेवूया आणि दिवसभर ऐकूया, समजून घेऊया. 2-4 गोष्टी इकडच्या, 2-2 गोष्टी आपल्या, 2-3 गोष्टी इकडच्या, अशा सगळ्यांचा मिलाप करून नवशात संगीतकार खूप आहे. नवशात काही वाढवत नाही, सगळ्यांच्या गुण दिसते, त्याचं नाव आहे संगीतकार. संगीतकार होऊया. एवढं बोलून मला आपण संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय मल्हार, जय भाऊ. धन्यवाद सर. साथियो, आज मौर्य क्रांती महासंघाच्या वतीनं 1 दिवसीय राज्यस्तरीय प्रबोधन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. साथियो, असं म्हणतात, जी जागृती साधन आणि संसाधन निर्माण करत नाही, ती जागृती अशी जागृती बांज असते. आपण